नमस्कार. आज बुधवार दिनांक 1 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होतो. दरम्यान या मुदतीअखेर 23 जागेसाठी तब्बल 255 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. आज अर्ज छाननीचा टप्पा असून 2 ते 16 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळदावकर यांनी काँग्रेस नेत्यांच्याऐवजी भाजपचे गोविंदराव पाटील नागेलीकर, मनपा सभागृह नेते महेश कनकदंडे आदीसह इतरांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे या सांकेतिक राजकीय चित्रानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलल्या जात आहे. उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील कोलबुद्धे व चालक महम्मद आवजे हे दोघे जनतेकडून पैसे स्वीकारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलब रोहन यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करत शिस्तीचा संदेश दिलाय. शीख समाजाच्या प्रचंड विरोधानंतर नांदेड येथील पवित्र श्री हजूर अबचलनगर सचखंड गुरुद्वाराच्या प्रशासकीय व्यवस्थेतील 1956च्या कायद्यातील सुधारणा विषयाचे बिल राज्य सरकारने तूर्तास मागे घेतले असून उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून शीख समाजाचे मते ऐकून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. प्रेरणादायी व्यक्ती व संस्था यांना समर्पित असलेला स्वर्गीय डॉक्टर प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान हा सोनदरा गुरुकुल डोंबरी जिल्हा बीड या संस्थेचे सचिव अश्विन सिंधुताई सुदाम भोंडवे यांना जाहीर करण्यात आलाय, अशी माहिती आयोजक डॉक्टर नितीन जोशी यांनी दिली आहे. हा सन्मान प्रदान सोहळा 31 जुलै रोजी होणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.